नमस्कार मित्रांनो, आयस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सजीवांतील पोषण हा चौथा धडा बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे सजीव कशा पद्धतीने पोषण करतात ते बघणार आहोत। बघा, ह्या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी समजा आपल्याकडे हे पुस्तक असेल किंवा आपण कोणतेही एक नोटबुक घेऊन बसा आणि आपल्याला जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे ते पॉईंट्स लिहून काढा। म्हणजे तुम्ही नेक्स्ट वेळेस जेव्हा ते रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला फक्त पॉईंट्स रिवाइज करावा लागेल आणि आपला खूप मोठा टाईम हा वाचणार आहे। तर याच्यामध्ये बघा, आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करत आहोत, डिटेलमध्ये स्टडी करत आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला काय फायदा होणार की तुम्ही एक्झाम कोणतीही असू द्या, ओके, MPSC असू द्या की कोणतीही आपली स्टेट लेवलची कोणतीही एक्झाम असू द्या किंवा UPSC असू द्या, तर आपल्या ज्या काही कन्सेप्ट असणार आहे, जे काही MCQ होणार आहे ते सगळे याच पुस्तकातून बेस असतात। तर आपल्याला काय होणार की आपण सगळं काही थोरो रीडिंग केलं आणि समजून घेतलं तर ह्या गोष्टी आपल्याला खूप सिम्प्लिफाय होणार। तर आपल्याला काही डायरेक्टली MCQ सॉल्व करायची गरज पडणार आहे। चला तर आता स्टार्ट करूया। बघा, हा चौथा धडा आहे विज्ञानातील सजीवांतील पोषण। आता इथं त्यांनी दिले आहे की सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना आपण अन्नपदार्थ असे म्हणतो। ओके, आपल्याला कळलं, ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा म्हणजे ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते त्याला आपण काय म्हणतो, अन्नपदार्थ म्हणतो। ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यामध्ये यांनी काय सांगितलं आहे की पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला आपण पोषण म्हणतो। म्हणजे जे काही पोषक द्रव्ये ती शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्यासाठी जी प्रक्रिया असते त्याला पोषण द्रव्ये आपण म्हणतो। ओके, आता बघा, आपण सिंपलमध्ये बघूया। पोषणाची गरज कशासाठी असते? सगळ्यात पहिले काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे, ठीक आहे, शरीराची वाढ आणि विकास करणे, पेशींची झीज भरून काढणे आणि ऊती दुरुस्त करणे। बघा, आपण जे काही डेली काम करतो किंवा काही पण गोष्टी करतो तर त्या गोष्टी आपण फ्रिक्शन होत राहतं। ओके, आपल्या बॉडीचं फ्रिक्शन होत राहतं। म्हणजे आपण हाताने काम करत असतो तर हाताचं फ्रिक्शन होत असतं आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जिथं काही घर्षण होतं किंवा फ्रिक्शन होतं तिथे कोणत्या ना कोणत्या जी वस्तू स्मूथ असते त्याची झीज होत राहते। लाईक आपल्या हाताची जी काही आपली आपण त्वचा म्हणतो त्याची पण झीज होत राहते। पण ह्या पेशी ह्या दररोज आपल्या नवीन नवीन होत असतात, ओके, हातावरील शरीरावरील, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कळून येत नाही की आपले पेशी चेंज झाल्या आहे। ठीक आहे, तर पेशीची झीज अशी भरून काढली जाते, ऊती दुरुस्त करणे हे असतं आणि शरीराच्या रोगांपासून बचाव करणे म्हणजे आपण त्याला म्हणतो रोगप्रतिकार शक्ती वाढवणे। ठीक आहे, यांच्यासाठी पोषणाचा उपयोग होतो। आता याच्यामध्ये काय त्यांनी दिलं आहे, याच्यामध्ये दोन टाईपचे पोषण असतात। ओके, स्वयंपोषण आणि एक परपोषण। स्वयंपोषण म्हणजे काय, काही सजीव असतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। जसं आपण एक्झाम्पल बघितलं की झाड स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्याला आपण म्हणतो स्वयंपोषी वनस्पती किंवा स्वयंपोषी सजीव। ओके, आणि परपोषण कशाला म्हणतो आपण, तर काही सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवरती किंवा वनस्पतीवरती अवलंबून असतात, त्याला म्हणतो आपण परपोषण, म्हणजे दुसऱ्यावरती परपोषी येते। ठीक आहे, आता बघा, आपण इथे बघू। आता इथे आपल्याला एक दिलं आहे की आपलं जे काही झाड असतं, ओके, तर हे स्वयंपोषी वनस्पती आपण बघितलं, झाड किंवा वनस्पती हे स्वयंपोषी आहे। तर वनस्पती हे स्वतःचे अन्न कसं तयार करतात बघा, इथे यांनी दाखवलं आहे। सगळ्यात पहिले सूर्यप्रकाश येतो, ही आपली झाडाची पाने ज्याच्यामध्ये हरितकण असतं। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा दिवस असतो तेव्हा प्रकाश संश्लेषण करून, ठीक आहे, या प्रक्रियेने या वनस्पतीमध्ये हरितकण तयार होतात। जे काही अन्नपदार्थ असतात झाडांना उपयोगी असतात ते तयार होतात। ते काय करतात, त्यासाठी कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात। ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश मिळून आपल्याला ते त्यांच्या जीवन उपयोगीसाठी, त्यांची वाढ होण्यासाठी हे हरितकण तयार करतात आणि पोषक द्रव्ये तयार करतात आणि ते आपल्याला बाहेर काय सोडतात, ऑक्सिजन सोडतात। ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की जे झाडं असतात, झाडं ते दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री ते कार्बन डायऑक्साईड घेतात, ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे। ठीक आहे, आता यांनी इथे दिले बघा, जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्ये व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पतीच्या पानांमध्ये अन्न तयार करतात। ठीक आहे, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हे मिळून वनस्पतीचं पानांमध्ये अन्न तयार होते। या क्रियेला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण। ओके, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस। ठीक आहे, या पद्धतीने ते करतात। बघा, खाली यांनी इथं दाखवलं आहे, इथे जी मुळे असतात ती पाणी, खनिजे आणि क्षार हे ॲब्झॉर्ब करताय। त्याच्यानंतर ही जी पाने आहे, ही पाने कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करताय आणि सेकंडली जो सूर्यप्रकाश आहे तो इथे ॲब्झॉर्ब होतो आणि हे बाहेर काय टाकताय, ऑक्सिजन टाकताय। बघा, ही इथं त्यांनी एक याला म्हणतो आपण केमिकल रिॲक्शन दिली आहे। इथे सगळ्यात पहिले कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी, याच्यासाठी आपल्याला गरज असते प्रकाश ऊर्जेची,
आणि हरितद्रव्याची आपल्याला भेटतं एक अन्न प्लस ऑक्सिजन. ठीक आहे, अन्न म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये भेटतो, तो ग्लुकोजच्या फॉर्मॅटमध्ये भेटतो आणि इथं ऑक्सिजन हा बाहेर पडतो. बघा ही जी रिॲक्शन आहे ही मी तुम्हाला पुढे समजून सांगतो की याचं बॅलन्सिंग कसं करतात. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता इथे काय दिलं आहे की वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. बघा हे खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवा. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि सेकंडली ही ऊर्जा अन्नाच्या रूपात साठवून ठेवली जाते. ठीक आहे, जी रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर झालेले असते ही ऊर्जा अन्नाच्या रूपात असते. मूळ हे पाणी खनिज क्षार जमिनीतून शोषून घेण्याचे कार्य करते, तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. ठीक आहे, पानामध्ये असणारे सूक्ष्म छिद्रवाटे हवेतील CO2 घेतला जातो. बघा लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये मुळांचं कार्य काय आहे, मुळे काय करणार की जमिनीतील क्षार किंवा खनिजे हे सगळं काही शोषून आणणार, ते देणार खोडाकडे. खोड काय करणार, खोड हे जे काही शोषून आणलं यांनी क्षार किंवा पाणी जे काही असेल ते पानांपर्यंत पोचवायचं काम करणार. आणि पानांपर्यंत पोचवल्यानंतर पानं काय करणार, पानं जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करून ते ग्लुकोज बनवणार, म्हणजे अन्न बनवणार, जे काही झाडांच्या वाढीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडणार आहे तो ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. ठीक आहे, आता पुढचं बघा. पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण त्यात हरितद्रव्य. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. जो काही वनस्पतीचा भाग हिरवा असतो तिथे हरित कण प्रेझेंट असतात आणि असे हरित कण जिथे प्रेझेंट असतात तिथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. ओके, फक्त पानांमध्येच होत नाही, तर लक्षात ठेवा ज्या झाडाचा जो पार्ट, म्हणजे आपण समजा बघितलं तुम्ही तुम्ही समजा निवडुंग बघितलं, तर निवडुंगाचा जो खोड असतो आपण ज्याला खोड म्हणू, ठीक आहे, या पद्धतीने असतात ते असे. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्याचा जो पार्ट असतो तो स्वतः प्रकाश संश्लेषण करतो. ठीक आहे, आणि खूप सारे वनस्पती असे त्यांचे खोड पण हिरवेगार असतात आणि त्यांचे पानं पण हिरवे असतात, तर त्या सगळे त्याचे जेवढे पण पार्ट हिरवे असणारे ते प्रकाश संश्लेषण करतात आणि ते हरितद्रव्य ही करतात. ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण. वनस्पतीमध्ये दोन असतात बघा, एक जलवाहिन्या असतात आणि रसवाहिन्या असतात. ठीक आहे, आता जलवाहिन्याचं कार्य काय असतं, जलवाहिन्या मोस्टली काय करतात, जलवाहिन्या मुळांकडून पाणी व क्षार हे वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोचवले जाते. ठीक आहे, तर प्रकाश संश्लेषणातून बघा जलवाहिन्या सिंपली आपल्याला माहिती आहे, जल म्हणजे पाणी. ओके, म्हणजे पाणी आणि क्षार जे काही आपल्याला भेटणार आहे जमिनीतून ते पोचवण्याचं कार्य, ठीक आहे, खोडापर्यंत पोचवण्याचं कार्य जे करतात त्यांना आपण म्हणतो जलवाहिन्या. आणि रसवाहिन्या म्हणजे काय, आता जे आपले पानं आहे, ठीक आहे, या पानांमध्ये जे काही हरित कण आपण प्रेझेंट होते त्याच्यातून ते ज्यांनी काही ते ग्लुकोज बनवलं आहे. ठीक आहे, ते ग्लुकोज जे काही झाडाच्या वाढीसाठी आवश्यक आहे त्या ज्या वाहून नेतात त्यांना आपण म्हणतो रसवाहिन्या. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणजे प्रकाश संश्लेषण पाण्यामध्ये तयार झालेले अन्न, शर्करा व अन्य घटक रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागाकडे पाठवले जातात व साठवण केली जाते. ठीक आहे, आपल्याला ह्या दोन गोष्टी कळल्या आपल्याला. आता पुढचं बघूया. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात. ठीक आहे, बघा कर्बोदकेला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स म्हणतो. याच्यामध्ये कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होते. लक्षात ठेवा, अशा टाईपचे खूप सारे MCQs याच पद्धतीने पडतात की कर्बोदके ही कशाची बनलेली आहे. ठीक आहे, कर्बोदके लक्षात ठेवा, कर्बोदके कार्बन म्हणून कार्बन आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन या तीन गोष्टींची कर्बोदके बनलेली असतात. आणि प्रथिने इथे दिले. प्रथिने कशापासून बनतात, प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजनपासून बनतात. ठीक आहे, हे तिन्ही गोष्टी आहेत. कर्बोदके कशापासून बनलेली आहेत लक्षात ठेवा, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि प्रथिने म्हणजे आपण याला प्रोटीन्स म्हणतो. ठीक आहे, तर ही प्रोटीन्स जी बनली आहे ती आपली आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तीन तर झाले जे कर्बोदकाला इम्पॉर्टंट आहे. प्लस त्याच्यामध्ये एक काय ॲड होतं, तिथं नायट्रोजन ॲड होतं. नायट्रोजन ॲड झालं की प्रथिन बनतं आणि फक्त कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असल्यानंतर ते आपलं बनतं कर्बोदके. प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आता यांनी सांगितलं आहे वनस्पती कुठून मिळवतात. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता आपण बघितलं की वनस्पतीची जी पाने असतात ती CO2 ऑब्झर्व करतात, राईट, आणि O2 म्हणजे ऑक्सिजन ते बाहेर टाकतात, कार्बन डायऑक्साईड ते घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. तर आता हा जो नायट्रोजन असतो झाडं कुठून घेतात, समजा त्यांना प्रथिने बनवायची आहे तर प्रथिनेसाठी तो हायड्रोजन कुठून घेतात, तर बघा मोस्ट ऑफ दी ज्या वनस्पती असतात त्यांच्या मुळांवरती
छोट्या छोट्या गाठी असतात, ठीक आहे, छोट्या छोट्या गाठी असतात. तर ह्या गाठी ते नायट्रोजन शोषून घेण्याचं कार्य करतात, हवेतून ते नायट्रोजन शोषून घेतात आणि ते वनस्पतीला पुरवतात, ठीक आहे. पण हे कसं असतं, नायट्रोजन जे आपल्या आता आपण बघतो की आपल्या हवेमध्ये जवळपास 72% हे नायट्रोजनच आहे, ठीक आहे. अबो 70%, 72-78% समथिंग नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम पर्सेंटेज नायट्रोजन आहे, पण हे ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी सगळ्यात पहिले वनस्पतीच्या मुळांवरती लक्षात ठेवा छोटे छोटे गाठी असतात आणि त्या गाठीतून ते नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात, ठीक आहे. पण नायट्रोजन हे संयुगाच्या स्वरूपात ॲब्झॉर्ब करतात, ते डायरेक्टली फक्त N2 ॲब्झॉर्ब करत नाही. आता बघा आपण हे बघूया इथं. आता यांनी इथे दिलं आहे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण, ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलं आहे की या पद्धतीत 2 प्रकारचे नायट्रोजन असतात. हे बघा इथं दिलं आहे की हवेमधला नायट्रोजन वायू स्वरूपात असतो, परंतु वनस्पती हा वायू रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. नायट्रोजन स्थिरीकरण जैविक व वातावरणिक, ठीक आहे. आता स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन हे डायरेक्टली ॲब्झॉर्ब करता येत नाही, त्याचं कशाशी तरी त्याला रिॲक्ट व्हावं लागतं, त्याच्यानंतर ते ॲब्झॉर्ब करू शकतात. तर याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, 2 प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, एक असतो रायझोबियम, ओके, रायझोबियम आणि हा सूक्ष्मजीव असतो, दुसरा जो असतो ॲझिटोबॅक्टर असतो, ठीक आहे. तर रायझोबियम हा सूक्ष्मजीव द्विदलीय शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांवरती असलेल्या गाठींमध्ये असतो. द्विदल आपण बघितलं होतं की द्विदल शेंगदाणे झाले, वाटाणे झाले, ह्या टाईपचे जे पण असतात, ज्या वनस्पतीच्या बियांचे 2 पार्ट होतात, ओके, इक्वल म्हणजे सिमेट्रिक 2 पार्ट होतात, त्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो. तर द्विदलीय वनस्पतींमध्ये या टाईपचे जे असतात मुळं असतात, मुळांवरती गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो लक्षात ठेवा, याचं ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, रायझोबियम. रायझोबियम त्या मुळांवरती असतो आणि ते हे काय करतात, हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात, ठीक आहे. आणि सेकंडली काय सांगितलं की मातीमधील ॲझिटोबॅक्टर सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांचे संयुगात, आणि मातीमध्ये पण एक असतो त्याला ॲझिटोबॅक्टर हे नाव आहे, हे पण लक्षात ठेवा. जे काही सूक्ष्मजीव असतात हे नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. बघा मी जे काही गोष्टी सांगतो आहे, जसं की आता इथे ॲझिटोबॅक्टर सांगितलं, हे खूप महत्त्वाचं आहे. मी महत्त्वाचे जे काही पॉईंट्स येणार आहे मी ते सांगत जाणार आहे, तुम्ही ॲज अ नोट्स म्हणून तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करू शकता, ठीक आहे. आता इथं हा चार्ट लक्षात ठेवायचा, मोस्ट ऑफ दी एक्झाममध्ये हा चार्ट खूपदा याच्यातून क्वेश्चन येतात. आता यांनी सांगितलं आहे की माहिती आहे का, पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ॲसिड तयार होते आणि त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. पावसाळ्याच्या पाण्यात हे नायट्रोजन ऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. बघा आता याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की नायट्रोजनचं काय होतं, मोस्ट ऑफ द टाईम जसं आपण बघतो पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा वीज चमकते, तर वीज चमकल्यामुळं जे आयन्स असतात, आयन्स हे फ्री होतात, ठीक आहे. आणि ते फ्री झालेले आयन्स त्याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होते, ठीक आहे. आणि या नायट्रिक ऑक्साईडचं अजून ऑक्सिडेशन होतं, कारण एअरमध्ये ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं तेव्हा, ठीक आहे. आणि ते ऑक्सिडेशन झाल्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते आणि हे नायट्रोजन डायऑक्साईड हे पाण्यामध्ये विरघळतं, म्हणजे जे काही पाणी आपल्याला पडतं आहे त्याच्यामध्ये विरघळतं आणि हे नायट्रोजन डायऑक्साईड हे आपल्या झाडांना जे पोषक असते ते त्याच्यासाठी जे पोषक असतं नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर, आणि हेच आम्ल आपण ते झाडं त्यांच्या वाढीसाठी पण उपयोग करतात, ठीक आहे. हे या पद्धतीने करतात. सेकंडली आपण बघितलं 2 गोष्टी आपण इथे बघितल्या वरती, का ज्या द्विदलीय वनस्पती असतात त्यांच्या मुळांवरती गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव असतो आणि तो सूक्ष्मजीव नायट्रोजन ॲब्झॉर्ब करून त्याचं संयुगात रूपांतर करतं. आणि सेकंडली मातीमध्ये असतो ॲझिटोबॅक्टर, ठीक आहे. आता पुढं जाऊया आपण. आता बघूया सहजीवी पोषण. सहजीवी पोषण म्हणजे काय, 2 जीव असतात, 2 सजीव असतात, ते एकमेकांच्या सहाऱ्याने किंवा एकमेकांच्या मदतीने ते वाढतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी असं एक एक्झाम्पल दिलं आहे की आपण बहुधा बघतो काही झाडांच्या मुळांवरती बुरशी लागते, ठीक आहे. आपण आता मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे की बुरशी परजीवी वनस्पती आहे. बुरशी ही पांढऱ्या कलरची असते आणि पांढऱ्या कलरची असल्यामुळे त्याच्यामध्ये हरित कण नसतात आणि हरित कण नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, कारण ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. तर बुरशीला असंच दुसऱ्यांच्या जीवावरती जगावं लागतं, बरोबर, म्हणून ती परजीवी झाली. आता याच्यामध्ये काय आपण बघितलं की आता काही झाडांच्या मुळांवरती बुरशी येते
तर याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये बुरशी जी असते की ती काय करते, क्षार आणि पाणी ह्या त्या झाडांच्या मुळांना देते. ठीक आहे, मुळांवरती आल्यामुळे ते क्षार आणि पाणी शोषून घेऊन ते त्यांना देते. याच्या बदल्यात झाड काय करतं, झाड जे काही पोषक तत्वे असतं ते बुरशीला प्रोव्हाइड करतं आणि ते त्या पद्धतीने झाड वाढतं. असंच एक एक्झाम्पल आहे शैवाल आणि बुरशीचं. शैवाल आणि बुरशी एकत्र येतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की शैवाल जो असतो शैवाल जो असतो बुरशीला अन्न पुरवतो आणि बुरशी काय करते, बुरशी शैवालला पाणी पुरवते, क्षार पुरवते, जसं आपण बघितलं झाडाला जे काही करत होते, आणि निवारा देते. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे ते दोघं एकमेकांची वाढ करण्यासाठी उपयोगी होतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण बघितलं की सहजीवी वनस्पती त्याचं एक एक्झाम्पल आहे, त्याला म्हणतो आपण दगडफूल. ठीक आहे, दगडफूल हे एक प्रकारचं सहजीवी पोषणचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचं आहे परपोषी. परपोषी वनस्पती, जसं आपण बघितलं आता एक एक्झाम्पल आपण बघितलंच आहे की बुरशी त्याच्यामध्ये. ठीक आहे, ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी वनस्पती म्हणतात. ठीक आहे, एकतर ते सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात, त्याला म्हणतो आपण परजीवी, याला म्हणतो पॅरासिटिक इंग्लिशमध्ये. ठीक आहे, उदाहरणार्थ इथं दिलं आहे बांडगुळ दिलं आहे आणि अमरवेल दिलं आहे. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं की अमरवेल कशी वाढते ते बघितलं आपण. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण तुम्ही मागचा जो चॅप्टर आहे तो रेफर करू शकतात. आणि याच्यावरती एक बांडगुळ आहे. बांडगुळ हे आंब्याच्या झाडांवरती बहुधा बघतो आपण, एक झाड येतं डायरेक्टली आणि ते आंब्याच्या झाडावरतीच वाढतं. ठीक आहे, जे काही आंब्याचं झाड जे काही अन्नद्रव्ये किंवा जे काही शोषून घेतं ते बांडगुळ त्याच्यावरतीच राहतं. हरितद्रव्ये नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरतीच अवलंबून असते, म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हणतात. लक्षात ठेवा, अमरवेलीला संपूर्ण परजीवी असे म्हणतात. आता पुढचं आहे कीटकभक्षी वनस्पती. बघा, आता मागच्या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलंच, इथे थोडं डिटेलमध्ये बघतोय. ठीक आहे, आता कीटकभक्षी वनस्पती आपण बहुधा बघितलं असेल, यूट्यूबवरती तुम्ही बघितलं असेल किंवा पिक्चरमध्ये बघितलं असेल मोस्ट ऑफ द टाईम. तर ह्या वनस्पती असतात, याच्यामध्ये ड्रॉसेरा बघितलं होतं आपण मागच्या वेळेस आणि फ्लायट्रॅप बघितली होती. ठीक आहे, तर ह्या वनस्पती काय करतात, ह्या दिसण्यासाठी खूप जास्त आकर्षक असतात, त्यांचे फुलं, यांचा कलर खूप जास्त मोहक असतो आणि खूप जास्त डार्क असतो. आणि याच्यामध्ये काय होतं की जे छोटे छोटे कीटक असतात ते काय करतात, ते कलर बघून आणि त्यांचा तो सुगंध असतो किंवा ते सगळं काही बघून ते त्या झाडाजवळ आकर्षित होतात आणि ते त्याच्यामध्ये बसतात. आणि याच्यामध्ये कसं एका टाईपचं त्यांचं काट्यांचं हे असतं. ठीक आहे, जेव्हा ते कीटक त्याच्यावरती बसतात ते ॲटोमॅटिकली ते बंद करून टाकतात त्यांचं पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे, त्यांचं फुल पूर्णपणे बंद होतं आणि ते ह्या पद्धतीने हे घेतात. आपण काय बघितलं होतं, ह्या वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात बघितलं होतं, ज्या मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते. आणि अशा झाडांना नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी ह्या प्रकारचे वनस्पती राहतात, कीटकभक्षी वनस्पती असतात. ओके, कीटकभक्षी वनस्पती का येतात, जस्ट बिकॉज तेथे नायट्रोजनची कमतरता असते. चला आता बघूया, आता आपण इथं काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात, हे मागील येथे आपण बघितले आहे. प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत. बघा, आपण बघितलं जिथे नायट्रोजनची कमतरता असते त्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. ड्रॉसेरा बर्मानी, बघा हे एक वनस्पती ड्रॉसेरा, इथं ड्रॉसेराचा त्यांनी फोटो दाखवला आहे. आणि आपण एक मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे ती होती फ्लायट्रॅप. ठीक आहे, या कीटकभक्षी वनस्पती असते, या वनस्पती आहे, तिची पाने आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात व त्यांच्याकडंना बारीक केसतंतू असून त्यांवर कीटक आकर्षक करणारे चिकट द्रवाचे बिंदू असते. आणि याचा शोध कोणी लावला, याच्या एक श्रीलंकेत एक जोहान्स बर्मन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून याला ड्रॉसेरा बर्मानी या नावाने ओळखतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मृतपोषी वनस्पती. आता बघा, काही वनस्पती असतात जे काही सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर ते जगतात आणि ते स्वतः वाढतात तिथे, तर यांना आपण म्हणतो मृतपोषी वनस्पती. आपण वनस्पतीचं बघतोय सध्या तरी. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतपोषी वनस्पती. एकदम सिंपल हे लक्षात ठेवा, जे मृत याच्यांवरती वाढतात. आता कवक गटातील, कवक हे बघा, कवक गटातील काही बुरशी भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहे. या मृत अवशेषांचा पाचक रस सोडतात व त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून पोषक द्रव्ये मिळवतात. बघा, याच्यामध्ये आपण एक बघितलं आहे की जसं तुम्ही बघितलं असाल भूछत्र किंवा ते छोट्या छोट्या छत्र्या येतात बघा, आपण पावसाळ्यात खूपदा बघतो की गार्डनमध्ये असतात, इकडे तिकडे आपल्याला बहुधा मोकळ्या जागेवरतीच बघायला भेटतात. ठीक आहे, या टाईपच्या त्या छत्र्या असतात, असं बघा, या टाईपमध्ये असं गोल असतात आणि ते जमिनीवरतीच वाढलेले असतात, दिसण्यासाठी खूप चांगले दिसतात त्या. ठीक आहे, या पद्धतीने
आपण बघायला भेटतात आपल्याला. तर यांना आपण म्हणतो भूछत्र टाईपमध्ये असतात. तर ह्या ज्या वस्तू आहे त्या मृतोपजीवी वनस्पती आहे, ते मृत सजीवांच्या जीवावरती जगतात ते. आता पुढचं आहे, आता इथं त्यांनी सांगितलं आहे की बघा, आपण बघितलं आता बुरशी जी असते ती पावांवरती येते, पोळींवरती येते किंवा वेगवेगळ्या पदार्थांवरती येते, मुळांवरती येते बघितलं. तर दरवेळेस आणि बुरशीमुळे काय होतं, आपण बघितलं बुरशीमुळे अन्न दूषित होतं. ठीक आहे, अन्न खराब होऊन जातं त्याच्यामुळे वेगवेगळे वास येतात, घाण वास येतो अन्नाला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजारही होतात. आणि काही बुरशी ज्या असतात त्या चांगल्याही असतात, मानवी शरीराला चांगल्या असतात. जसं की आपण एक बघूया, जसं की पाव जे असतं, पावमध्ये आपण ईस्ट टाकतो. ठीक आहे, ब्रेड बनवण्यासाठी ईस्ट टाकतो, तर ते चांगलं असतं. त्याच्यानंतर सेकंडली आपण इडली सांबार किंवा काही बनवत असू तर त्याच्यामध्ये पण आपण त्या प्रकारच्या ते आंबवण्यासाठी ठेवतो. आंबवणे ही प्रक्रिया ही एक टाईपची बुरशी येण्याचीच प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण सूक्ष्मजीवांना वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि सेकंडली आपण जेव्हा दही बनवतो, दही बनवण्याची प्रक्रिया पण ही प्रकारची आहे. तर काही ज्या बुरशी असतात ते महत्त्वाच्याही असतात, ते हेल्प पण करतात, आणि काही बुरशी या माणसासाठी थोड्या घातक पण आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बघा हा चार्ट, या चार्टमध्ये आपल्याला सांगितलं ज्या पोषक द्रव्ये आहे त्यांची कार्य काय आणि त्यांच्या अभावामुळे कोणते परिणाम होतात. जसं की नायट्रोजन आहे, आपण बघितलं नायट्रोजन काय करतं, सगळ्यात पहिले प्रथिन बनवायचं काम करतं, बरोबर. हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. आणि जर नायट्रोजन असेल तर वाढ होत नाही झाडांची, पाने पिवळी होतात, हे नायट्रोजनच्या अभावामुळे. बघा ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जस्ट इथून एक नजर टाकून ठेवा, तुम्हाला सगळं काही इझिली कळेल. ठीक आहे, फॉस्फरस. आता फॉस्फरस हे काय करतं, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतं. लक्षात ठेवा, फॉस्फरस हे प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतं. आणि याच्या अभावामुळे काय होतं, अकाली पाने गळणे, कधीही पाने गळतात, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे, हे सगळे प्रॉब्लेम्स होतात फॉस्फरसच्या अभावामुळे. पोटॅशियम चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असतं. आता चयापचय म्हणजे ते जे काही अन्नद्रव्य बनवतात आणि त्यांचं युटिलायझेशन करतात, तर त्याला आपण चयापचयाची प्रक्रिया असे म्हणतो. आणि याच्यामुळे जर पोटॅशियमची कमतरता असेल तर काय होतं, खोड बारीक होते, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे इत्यादी प्रॉब्लेम होतात. मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करायचं काम करतं. लोह हरितद्रव्य निर्माण करायचं काम करतं. मॅग्नीज प्रमुख संप्रेरक, झिंक प्रमुख संप्रेरक. ओके, वरचे जे काही नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता इथे वेगवेगळे पोषणाचे टप्पे दिले. सगळ्यात पहिले आपण जसं काही आपण अन्न ग्रहण करतो, अन्न शरीरात घेतो. पचन, आपण खाल्लेले जे काही असतं ते पचतं. ठीक आहे, पचनाच्या क्रियेमध्ये काय होतं, आपण जे काही अन्न घेतलं आहे ते डायरेक्टली रक्तात मिसळत नाही, बरोबर. त्याच्यासाठी रक्तात जे काही शोषून घेतले जाणारे घटक बनवायला पाहिजे. तर आपण जे काही अन्न ग्रहण करतो तर त्या अन्नाचे रूपांतर ते विद्राव्य घटकांत रूपांतर करतात. ओके, अन्न पचनाच्या क्रियेमध्ये जे काही रक्तात मिसळून जातील असे. त्याच्यानंतर शोषण म्हणजे काय, पचनातून तयार झालेले विद्राव्य घटक हे आपल्या रक्तात शोषले जातात. सात्मीकरण, पुढचे शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशीभोवतीमध्ये वहन, ऊर्जा निर्मिती. त्याच्यानंतर त्याच्यामधून ऊर्जा निर्मिती केली जाते, प्रत्येक पेशींमध्ये ते पाठवलं जातं आणि नंतर ऊर्जा निर्मिती होते. आणि उत्सर्जन म्हणजे काय, पचन व शोषण झालेले उर्वरित घटक शरीराबाहेर टाकायचा. पहिले अन्नग्रहण करायचं, नंतर पचन नंतर पुढची प्रोसेस आहे आपली शोषण नंतर सात्मीकरण नंतर उत्सर्जन. बघा हे लक्षात ठेवा, मे बी ते लाईनने म्हणजे क्रमाने लावण्यासाठी पण हा असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढं बघू आपण समभक्षी पोषण. बघा समभक्षी पोषण याच्यामध्ये यांनी सांगितलं होलोझॉइक न्यूट्रिशन म्हणतात. याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले, हा अमिबा आहे. अमिबा कशा प्रकारे खातो, तर अमिबा सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की हा एक पेशी सजीव आहे. समजा त्याला अन्नाचा कण दिसला तर तो त्याच्या अवतीभोवती जाऊन बघा या पद्धतीने असा गोळा होऊन जातो. आणि गोळा झाल्यानंतर तो अन्न ग्रहण करतो आणि जे काही पार्ट त्यांनी खाऊन जो बाकी आहे त्याला बाहेर टाकायचा आहे, तो छद्मपादाच्या साहाय्याने बाहेर टाकतो. तर अमिबा या पद्धतीने करतो. कारण अमिबाला तोंड नसतं, तोंडाचा भाग नसतो किंवा कोणताही नसतो, कारण त्याला एक पेशी आहे. आणि आता बहुपेशीय सजीवांमध्ये कसं होतं, म्हणजे आपण झालो, प्राणी झाले, पक्षी झाले, तर यांच्यासाठी वेगवेगळे पार्ट असतात. ठीक आहे, आपण तोंडाने करतो, पक्षी चोचेने करतात, त्याच्यानंतर वानर पण तोंडाने करतात, झाडं वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर ह्या पद्धतीने बघा, आता हे वाचून घेऊया आपण एकदा. अमिबामध्ये हात, तोंड असे भाग नसतात. हा एक पेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्नकणाला सर्व बाजूने वेढतो
आणि आपल्या पेशींमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकरण विविध विकारांची क्रिया करून त्याचे पचन होते. न पचलेला उरलेला भाग तो तसेच छद्मपादाच्या पाण्याने आपण बघितलं तो मागं सोडतो. बघा इथं टाकतोय तो. आणि असे कोणते अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम हे सगळे एकपेशीय सजीव आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं काय दिलं आहे की बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण केले जाते, जसं आपण डिस्कस केलं. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरता मुखावयव असतं, उदाहरणार्थ झुरळ, नाकतोड्यासारखे आणि फुलपाखरू. ओके, नाकतोड्यासारखे, कुडतडे, किरण, जबड्यासारखे मुखावयव असते. फुलपाखरूंसाठी नळी असते. ठीक आहे, अन्नग्रहण करते. डास व ढेकूण चूषक सुईसारखे, म्हणजे ते शोषून घेण्यासाठी त्यांच्याकडे सक्शन पाईपसारखं एक हे असतं जे शोषून घेतात. ठीक आहे. आणि याच्यानंतर आता आपण बघू अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे खालीलप्रमाणे आहे. ओके, प्रकार. आता आपल्याला हे तर सगळं काही नॉर्मली आपल्याला माहिती आहे. शाकाहारी प्राणी म्हणजे काय, जे काही फक्त वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात त्यांना शाकाहारी म्हणतो आपण. गवत खाणारे, बिया खाणारे, फळे खाणारे. मांसाहारी प्राणी म्हणजे काय बघा, शाकाहारी प्राण्यांना इंग्लिशमध्ये हर्बीवरस म्हणतो, जसं आपण म्हणतो ना हर्बल. हर्बल म्हणजे झाडं. ठीक आहे, वनस्पती आपण जे काही म्हणतो आपण त्याला. हर्बीवर्स म्हणजे शाकाहारी. मांसाहारीला कार्निवर्स म्हणतो. ठीक आहे. मांसाहारी प्राणी म्हणजे काय, जे काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवरती अवलंबून असतात. ठीक आहे. मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे, बघा, जे मांसाहारी प्राणी असतात ते शाकाहारी प्राणींना खातात आणि शाकाहारी प्राणी हे वनस्पती खातात. म्हणजे अप्रत्यक्षपणे मांसाहारी प्राणी हे वनस्पतीवरतीच अवलंबून असतात. बरोबर. जे काही शाकाहारी प्राणी कीटक खाणारे इत्यादी आहे. मिश्राहारी प्राणी याला म्हणतो ओमनिवर्स म्हणतो. ओके, मिश्राहारी म्हणजे काय, जे शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात, त्यांना आपण म्हणतो मिश्राहारी. तर असे प्राणी कोणकोण आहे, चिंपांजी आहे, मानव आहे आणि वानर आहे. आपल्या सभोवती आढळणारे, आता यांनी सांगितलं आहे वेगवेगळे सांगितले. आता बघ, स्वच्छताकर्मी याला म्हणतो आपण स्कॅव्हेंजर. स्वच्छताकर्मी स्कॅव्हेंजर हे काय करतात, जे काही मृत शरीर असतात, मृत सजीव असतात, प्राणी असतात, त्यांना खाण्याचे कामं करतात. ओके, जसं आपण बघितलं सर, तरस असतं, गिधडे असतात किंवा कावळे असतात. हे खूपदा आपण बघतो की बहुधा जे पण आपले प्राणी असतात, कुत्रे असतात किंवा तुम्ही आपण बघितलं असेल जे आपले जनावरे आपण पाळतो. ओके, बहुधा आपण ते बघतो की ते मेल्यानंतर तिथे खूप जास्त कावळे जमा होतात आणि ते खातात, किंवा गिधडे असतात. आणि तरस, मोस्ट ऑफ द टाईम तरस पण असते, जर असले तर तिथे अवेलेबल. तर यांना आपण म्हणतो स्वच्छताकर्मी, कारण ते काय करतात, जे मृत जनावरं आहेत ते खाण्याची कामं करतात. पुढचं आहे विघटक, डिकम्पोजर. काही सूक्ष्मजीव मृत शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ कुजून त्यापासून अन्न मिळतात. आता खूप सारे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, ते शरीरामध्ये जातात आणि ते कुजून खाण्याचे कामं करतात, त्याला म्हणतो आपण विघटक असं म्हणतो. मृतोपजीवी पोषण. हे बघा, मृतोपजीवी पोषण म्हणजे काय, काही कीटक, एकपशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात, त्यालाच मृतोपजीवी म्हणतात. जसे कोळी, मुंग्या, घरमाश्या. बघा, याच्यामध्ये जे काही कोळी, मुंग्या जे काही असतात त्यांना मृतोपजीवी पोषण म्हणतात, कारण ते वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून अन्न म्हणून वापर करतात. आता परजीवी पोषण याला काय म्हणतो, परजीवी घरातील कुत्रा, हे जाऊ द्या, इकडे घेऊ आपण बाह्य परजीवी पोषण आणि अंतःपरजीवी पोषण. काही प्राणी हे इतर सजीवांवरती अन्नासाठी अवलंबून असतात, ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात आणि यालाच पाण्याचे परजीवी पोषण म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असे म्हणतात. जसे उवा, लिखा, गोचिड. बघा, आपण कुत्र्यांवरती बहुधा बघितले असेल, जे गोचिड नावाचं एक असतं, ते कुत्र्याचं रक्त पिऊन ते असतं. ठीक आहे, आणि ते त्याच्या शरीरावरतीच राहतं, त्याला म्हणतो आपण बाह्य परजीवी. किंवा ढेकून असू द्या, लिखा असू द्या, डोक्यामध्ये बघा ते उवा पहिले बघायला भेटायच्या, त्या पद्धतीने आपण बघू शकतो. ठीक आहे, जस्ट फॉर जोकिंग. त्याच्यानंतर असतं पट्टकृमी, गोलकृमी, जंत आणि आपल्या शरीराच्या. बघा, अंतःपरजीवी म्हणजे शरीरात असून, बहुधा आपण ऐकतो की जंत असतं पोटात, म्हणजे तो किडा असतो आणि ते आपल्याच शरीरामध्ये वाढतात आणि शरीरात राहतात, त्यांना आपण म्हणतो अंतःपरजीवी. ठीक आहे, ह्या पद्धतीचे प्राणी आहे जे काही आपल्या इथे राहतात. बघा मित्रांनो, आज आपण काय बघितलं आहे की अंतःपरजीवी, बाह्यपरजीवी कसे असतात. बाह्यपरजीवीचे एक्झाम्पल बघितले आपण, ढेकून असू द्या, गोचिड असू द्या, जे कुत्र्यांवरती असतात. आणि अंतःपरजीवी म्हणजे ते परजीवी आहे पण ते आपल्या शरीराच्या आत राहतात, जसे काही जंत. आता हे बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं मृतोपजीवी पोषण कसं असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं स्वच्छताकर्मी म्हणजे स्कॅव्हेंजर कोणते असतात, जसं तरस, जे मृत प्राण्यांना किंवा मृत सजीवांना खातात, त्यांना आपण स्वच्छताकर्मी किंवा स्कॅव्हेंजर असं म्हणतो.
त्याच्यानंतर आपण अन्न प्रकारानुसार वेगवेगळे टाईप बघितले. शाकाहारी म्हणजे काय, मांसाहारी म्हणजे काय, आणि मिश्राहारी प्राणी कोणते कोणते आहेत त्यांचे टाईप्स बघितले आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं की अमिबा कसा खातो, अमिबा अन्नग्रहण कसा करतो, तो टाईप बघितला आपण. आणि नेक्स्ट आपण बघितलं पोषणाचे टप्पे कसे कसे असतात. पहिले अन्नग्रहण करतो, नंतर पचन होतं, नंतर शोषण होतं, नंतर सात्मीकरण आणि उत्सर्जन. हे 5 महत्त्वाचे अन्नग्रहणाचे टप्पे आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघितलं जे पोषक द्रव्य आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतो ते बघितलं आपण. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे खूप महत्त्वाचे पोषक द्रव्य आणि यांच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो ते बघितलं. त्याच्यानंतर कोणती बुरशी, काही बुरशी चांगली असते, काही बुरशी मानवी शरीरास अपायकारक असते, तर त्या बुरशी कोणत्या आहे त्या बाबतीत आपण डिस्कस केलं आहे. त्याच्यानंतर आपण मृतोपजीवी वनस्पती बघितलं. आता इथून वनस्पती स्टार्ट होते, ठीक आहे. वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, दुसऱ्या वनस्पती, मेलेल्या वनस्पतीवरती कोणती जी वनस्पती जिवंत राहतील मृतोपजीवी म्हणतात. त्याच्यानंतर आपण कीटकभक्षी वनस्पती बघितल्या की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी कीटकभक्षी वनस्पती येतात. मग त्या नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी ते कीटकांना खातात आणि कीटकांना खाऊन त्यांची जी काही नायट्रोजनची कमतरता आहे ती पूर्ण करतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की परपोषी वनस्पती. तर परपोषी वनस्पती आपण बघितलं की जी आपली अमरवेल असते, बांडगुळ असतं, तर ह्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या आधारे जगतात, कारण त्यांच्यामध्ये हरित कण नसतात आणि ते सगळ्याचे सगळं जीवन ह्या वनस्पतीवरती जगतात, ठीक आहे, वनस्पतीचं अन्नग्रहण करून. त्याच्यानं सहजीवी पोषण, जसं एकमेकांना सहाय्य करू या पद्धतीने या 2 वनस्पती वाढतात. याचं एक एक्झाम्पल बघितलं आपण, दगडफूल, ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. नायट्रोजनचे स्थिरीकरण आपण बघितलं की नायट्रोजन हा हवेतून डायरेक्टली वनस्पतीने ॲब्झॉर्ब करता येत नाही, त्याच्यासाठी ते कोणत्या तरी संयुगात रूपांतर होणं आवश्यक असतं. तर आपण बघितलं आहे की जे द्विदल वनस्पती असतात त्यांच्या मुळांवरती गाठी असतात जे काही नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात, आणि या मुळांमध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो तो असतो रायझोबियम असतो. आणि जो काही मातीमध्ये नायट्रोजनचे संयुग तयार करतो त्याच्यामध्ये असतो ॲझिटोबॅक्टर, बघा हे असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं नायट्रोजनचा पाऊस पडतो, जसं की नायट्रिक आम्लात रूपांतर होऊन ते पाऊस पडतं आणि ते झाडांच्या वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपण ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर बघितलं की कर्बोदके म्हणजे काय, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि प्रथिने म्हणजे काय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन त्याच्यामध्ये ॲड होतं. आपण याच्यामध्ये अजून बघितलं की जलवाहिन्या, रसवाहिन्या. जलवाहिन्या म्हणजे पाणी, जल नावे म्हणून पाणी आणि क्षार पाठवण्याचं काम करतं, वाहण्याचं काम करतं. आणि रसवाहिन्या जे काही प्रकाश संश्लेषण करून तयार झालेलं असणार ते रस वाहण्याचं काम हे रसवाहिन्या करतील, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बघितलं आपण, अजून बघितलं आहे की ज्या झाडांमध्ये पानांशिवाय इतर भागही हिरवे असतील तर तेथेही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते आणि अन्न निर्मितीचे कार्य होतं. आता मुळाचं कार्य बघितलं. वनस्पतीमध्ये प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात, ठीक आहे. ही रिॲक्शन बघितली आपण. ही रिॲक्शन सध्या बघून घ्या आपण, ही नंतरच्या पुढच्या चॅप्टरमध्ये आपण ॲड करूया. आता याच्यानंतर प्रकाश संश्लेषण काय असतं ते आपण बघितलं ह्या डायग्रामच्याद्वारे की सूर्यप्रकाशचा यूज करून कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करून हे पानं अन्नद्रव्य तयार करतात, त्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो आणि पाणी पण याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो मुळांकडून भेटतो, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बघितलं की जो आपला हा चॅप्टर होता, आज आपण कंप्लीट केला की सजीवांतील पोषण. आता ह्या पद्धतीने आपण सगळेच्या सगळे चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तुमची एक्झाम कोणतीही असू द्या, UPSC असू द्या, MPSC असू द्या किंवा कोणती एक्झाम असू द्या, तर त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्टवरती पकड असणं किंवा त्या गोष्टी तुम्हाला कळणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, ह्या पद्धतीने तुम्ही समजा सराव केला आणि याच्यातून नोट्स काढण्याचा प्रयत्न केला तर ऑब्वियसली तुम्हाला एक्झाममध्ये याचा खूप फायदा होईल. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आणि तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.